राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने या ठिकाणी केलं असून आता तुम्हाला पण मोठा आनंद होणार आहे, कारण की जे शेतकरी आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते त्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता लवकरच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता आता त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच टाकण्यात येणार आहे। जर तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता तर आता तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे। या जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आणि फक्त या 18 जिल्ह्याचा समावेश केलेला आहे। जर तुम्ही पण 18 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की या 18 जिल्ह्यातच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यात पहिला टप्पा सुरुवात होणार आहे। तुम्हाला पण जर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आज लाभ मिळणार आहे। या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला हा नमोचा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पण पैसे टाकण्यात येणार आहेत। जर तुम्ही पण या 18 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या 18 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की आता तुमच्या जिल्ह्याला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता सविस्तरपणे पाहूया कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी ते पाहूया। कोणते आहेत ते महत्त्वाचे 18 जिल्हे, त्या जिल्ह्यात नमो शेतकरी योजना हप्ता वितरित करण्यात सुरुवात झाली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर जर तुम्ही या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये कळवा, व्हिडिओला लाईक करा। तर चला पाहूया कोणते आहेत ते 18 जिल्हे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमची पण आता नमो शेतकरी योजनेची 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण तुमच्या बँक खात्यावरती 8वा हप्ता वितरित करण्यात सुरुवात होणार आहे। या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी असणार आहे। आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये पहिला टप्पा या 18 जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात सुरुवात झाली आहे। तुम्हाला पण 8व्या हप्त्याचा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे खात्यावरती जमा होऊन जाणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतं का नाही हे बघणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे सरकारकडून। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर नंबर 1 वरती आहे बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना आजपासून नमो हप्ता सुरुवात झालेली आहे अकाउंट वरती येण्यास। तर नंबर 2 वरती आहे नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना हप्ता वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे। तर नंबर 3 वरती आहे लातूर मध्ये सुद्धा आजपासून सर्व पीक ते नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। तर नंबर 4 वरती आहे बुलढाणा मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि बुलढाणा मध्ये आजपासून वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे नमो हप्ता। त्यानंतर यवतमाळ मध्ये सुद्धा आजपासून नमो हप्ता वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे। त्यानंतर परभणी मध्ये सुद्धा नमो हप्ता आजपासून वितरित करण्यात सुरू केलेला आहे। त्यानंतर सांगली मध्ये सुद्धा आजपासून नमो हप्त्याची वितरण चालू केली आहे। त्यानंतर सोलापूर मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे। तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।